गोष्टीचं नाव आहे व्यासपीठ. बापूसाहेब, आता पुढं काय, असा मुलाखतकारांनी त्यांना प्रश्न विचारला. पुढं काय म्हणजे वकिलीच. मग तो मुलाखत घेणारा आणि बाकीचे लोक हसायला लागले. का हो, काय झालं हसायला? का म्हणजे अहो बापूसाहेब, 2 मिनटापूर्वी तुम्ही म्हणाला ना की आता 75 झाली, आता बास, आता वकिली बंद. होय म्हणालो की, ते बरोबर आहे. अहो वकिली बंद म्हणजे कोर्टात जायची वकिली बंद. पण मी वकील माणूस आहे, वकिलीशिवाय दुसरं काय करणार? शेवटपर्यंत वकिली करणारच. ती कशी काय? या प्रश्नाचं उत्तर देस तोपर्यंत मुलाखत संपली. काही दिवसांनी बापूसाहेब आपल्या घराजवळ एक मारुतीचं मंदिर होतं, त्या कट्ट्यावर जाऊन कधीतरी बसायला लागले आणि वकिलीतले अनुभव सांगायचे. कधी काही केसबद्दल सांगायचे, कधी जजेसबद्दल सांगायचे. लोक फार खुश व्हायचे. बापूसाहेब, किती छान बोलता तुम्ही. अहो तुमचं भाषण ऐकून ते जजेस लोकसुद्धा गुंग होऊन जायचे म्हणे. मग बापूसाहेब म्हटले, अहो मी बोलून काय उपयोग? सगळ्या लोकांना बोलायला यायला पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं दुसऱ्याला, पण ते सांगायची संधी मिळत नाही. मग काय करूया? हे बघा, दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण इथंच एक संस्था तयार करू. म्हणजे काय करायचं? म्हणजे प्रत्येक माणसाने एखादा विषय घेऊन त्याच्यावर 10-15 मिनटं बोलायचं आणि नंतर कोणी प्रश्न विचारायचे. पांडोबा मिस्त्री एक होता. पांडोबा मिस्त्री म्हणजे प्लंबिंग काम करायचं. तो म्हणाला, बापूसाहेब मी बोलू काय? तो चांगला गप्पिष्ट माणूस. बोल म्हटले. मग शनिवारी मारुतीला नारळ फोडून भाषण चालू झालं. पांडोबा मिस्त्रीनं प्लंबिंग काम म्हणजे काय हा विषय घेतला आणि आपण प्लंबिंग काम कसं छान करतो, त्या काळेदादाकडनं कसं शिकलो. माझ्याच घरातला एक नळ मोडला होता आणि आबा कावला आणि मारायला आला, म्हणून मी प्लंबिंग शिकलो म्हटलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. चांगली 25 मिनटं बोलला होता. हळूहळू बरेच लोक असे तयार व्हायला लागले. 2 वर्षांनी बघितलं तर 140 वक्ते तयार झाले होते. लोकांना आश्चर्य वाटलं. त्याच पत्रकारांनी एक मोठा लेख लिहिला बापूसाहेबांची वकिली म्हणून आणि 140 लोक कसे तयार झाले ती कहाणी लिहिली आणि एक मोठा फोटो छापला आणि हळूहळू त्या छोट्याशा कट्ट्याचं सुंदर व्यासपीठ तयार झालं.